आमचा कार्यक्रम झाल्यावर यो पोरगा जेवायला बसला. जेवायला बसल्या त्या घर मालकाला विचारते, तुमचं आडनाव काय आहे काकाजी म्हणे. ते म्हणे तुम्ही जेवण करून घ्या, जेवण झाल्यावर आडनाव सांगेल म्हणे मी. नाही नाही म्हणे तुमचं आडनाव काय ते सांगून द्या म्हणे मला म्हणे. जेवण करून घ्या तुम्ही, आडनाव ऐकू शकणार नाही. नाही नाही सांगा म्हणे आडनाव काय तर. त्याने सांगितलं. आम्ही जेवता जेवता त्याने आडनाव सांगितलं, माझं आडनाव आहे म्हणे हागे. त्याच्यावर थांबला का तुमचं जेवशच नाही लागेल. आडनाव आहे म्हणे हागे, तो थांबला नाही. माझं आडनाव आहे म्हणे हागे. माझ्या पोराले पोरगी मागितली म्हणे चंद्रपूर जिल्ह्यातली, त्याचं आडनाव आहे म्हणे पादे. एवढ्यावर थांबत नाही. आपल्या मोठ्या लोकांचे आडनाव आहे ते मालपाणी, म्हणजे मालही आहे ना पाणी आहे पूर्णच आहे. बाबा कुठं झाला तू? इतने बड़े लोग इतने बड़े लोग उठ गए मुतने को, इतने बड़े लोग उठ गए मुतने को. 600 किलोमीटर गाव दूर आहे आपला. तेव्हा आपल्याला 32% गॅरंटी नाही इकडं. त्याच्या गावात येऊ काही त्याची असं झालं म्हणू नको. तसा येऊ वयानं लहान आहे, याच्या घरी टेन्शन नाही. 18 एकर शेती आहे, 18 एकर काही टेन्शन नाही. आणि याचा भाऊ चांगला आहे, रापचिक. ह्यो थोडसा आहे सिंगलटी. याच्या कटिंग इकडे पाहिल्या, कटिंग इकडे हे भोवताचं पूर्णच काढून टाकलं यानं. वरत कोबीचं फुल उभं ठेवलं. कोणती कट होती आहे गमिले का? फुलकोबी कट. हा फुलकोबी कट. मागं यानं तर इकडून खोपा मारला होता, तिकडून चोपडं केलं होतं. इकडून खोपा मारला. असं वाटते का याच्या डोक्यावर काय मोदी साहेबांचं विमान उतरते का? 2-3 महिन्यापर्यंत इकडून फुगा काढला, तिकडून दिल्ली काढली. असं वाटते का याच्या डोक्याच्या एखादी कोंबडी घुसली तर 3 पिलेले 4 अंडे दिल्याशिवाय निघत नाही. क्रिश आहे काय? चला ठीक आहे. भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. तुमच्या गावामध्ये सुनील भाऊ जगताप उपसरपंच यांच्याकडून 500. 24 तास जनसेवा. वा टाळ्या वाजवायची. अशाच लोकांची गरज आहे. समोदी कैलास जोगदंड. बापरे आडनाव खूपच. जोगदंड म्हणजे कवय आम्हाला दंड होऊ शकते. आम्हाला सावधानीत राहावं लागेल. काही गॅरंटी नाही कवा दंड होऊ शकते. तुम घाबराचं काम नाही. जवळपास या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक आतंकवादी कोंडून ठेवले भीतीमुळे. अनेक आतंकवादी कोंडून ठेवले भीतीमुळे. आणि तुम्ही आम्ही सर्व एकत्रित आलो. तुम्ही आम्ही सर्व एकत्रित आलो या भारतीय संविधानामुळे. बघा काय ताकद आहे. हजारों भाषा, हजारों विधि विधान है, लेकिन जो देश को जोड़े रखता है उसी का नाम भारत का संविधान है. अरे ज्यांनी संविधान दिलं 2 वर्ष 18 महिने 11 दिवसाचा संघर्ष करून, 11 महिन्याचा संघर्ष करून तुम्हाला आम्हाला संविधान बनवून दिलं. ते म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांची जयंती बाबू किती वर्ष जीवनाचा भीम माझा होता शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रंगल्या विनादल्याचा भीम माझा होता रंगल्या विनादल्याचा भीम माझा होता रे. शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंगल्या विनादल्याचा भीम
होता रे छोटस वस्तीसाठी मायेचा भरारा दुःखाच्या दुःखासाठी जगले गणारा भावात झालं झाली अभिमान गाता रे अभिमान गाता रे रंगल्या गाजल्या दिल गाता होता रे रंगल्या गाजल्या दिल गाता होता रे शुभकार्य जीवनाचा शुभकार्य जीवनाचा देव माझा होता रे रंगल्या गाजल्या दिल माझा होता रे रंगल्या गाजल्या दिल गाता होता रे 2,500 वर्षापूर्वी जगाचे दुःख निवारण्यासाठी राज्य त्याग करून तपस्वी झालेले बुद्ध प्रवर्तक यांनी प्रथम आपल्या पंचभिक्षूंना प्रचाराची दीक्षा दिली व स्वतःही 45 वर्ष प्रचारार्थ भ्रमण राहिले. अंबापालिकासारख्या वेश्या अशोकासारखे कुल सम्राट बुद्ध प्रचारानेच जागृत झाले. आजही आपण आम्हाला वाचण्याची गरज आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 45व्या वर्षापर्यंत पुस्तक वाचले म्हणून आम्हाला संविधानाची ताकद मिळवून दिली. अरे वयाच्या 45व्या वर्षापर्यंत अरे आम्हाला संविधान घडून दिलं कारण हे पुस्तक आता आपल्याला वाचण्याची गरज आहे. कारण ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुसपाट आणि ज्याच्या घरी आहे पुस्तक त्याचं कधीच खराब होईल नाही मस्तक. म्हणून काळाची गरज आहे पुस्तक म्हणून मला पुस्तकाची गरज आहे. अरे आपण वाचलं पाहिजे. मी काही ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो तर काही लोक म्हणत असतात की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते विशिष्ट जाती करता लिहिलेलं आहे. असं काहून म्हणतात लोक. आपण त्याच्यापर्यंत संविधान पोहोचवण्यास अपयशी ठरलो म्हणून आपल्याला आता वाचण्याची गरज आहे. आणि वर्षातून एक वेळा तरी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये जाण्याची गरज आहे. कारण इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्या इज्जत मिळाली भीमा तुझ्या डॉक्टर झाला तुझा इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घर की बरकामध्ये लिहितात श्लोक सांगतात की मंगल स्वरूप तो आप हो हमको तुम्हारे दास है तुम्ही कृपा मंगल करे ऐसा रहे अभ्यास है जभी चाहते मंगल करे मित्र ध्यान हमको दीजिए हे सद्गुरु हम बालको पर नैना बरका कीजिए. तुमचं भाव सुद्धा निर्व्यसनी आहे. तुमच्या गावात सुद्धा कोणी दारू पेत नाही.